बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजीमाजी संचालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसला असून बाजार समितीत करण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य पदभरती अखेर रद्द करण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली आहे। शेतकरी विकास फाउंडेशन यांनी आक्षेप घेतल्याने हा सर्व गैरप्रकार समोर आला आहे। तालुक्यातील नेत्यांनी विश्वास टाकलेल्या संचालक मंडळ आणि तज्ज्ञ संचालक यांनी नोकर भरतीत हा गैरप्रकार का केला? या संस्थावर नेत्याचे नियंत्रण नाही का? शेतकऱ्याचे प्रकल्प वायावर सोडले आहेत का? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। पाहूया या सर्व विषयावर शेतकरी विकास फाउंडेशनने दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार, आम्ही शेतकरी विकास फाउंडेशनचे ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत व मोहन साहेबराव पाटील। तर आम्ही एक गोष्ट अशी निदर्शनास आणू इच्छितो की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2017ला एक म्हणजे नोकर कर्मचारी भरती झाली। तर कर्मचारी भरतीमध्ये एका दैनिकामध्ये एक पेपरामध्ये जाहिरात दिलेली होती। सदर पेपरामध्ये जाहिरातीमध्ये 2 कनिष्ठ लिपिकाच्या व 1 लेखापालची जागा होती। तर कनिष्ठ लिपिकाच्या ज्या पात्रता दिलेल्या होत्या आणि लेखापालची सुद्धा पात्रता दिलेली होती। आता ही भरती करत असताना तिथे बाजार समितीचे एक समिती स्थापन झाली होती की त्याच्यामध्ये 4 संचालक हे बाजार समितीचे व 2 त्रयस्थ संचालक घेण्यात आले होते। त्या त्रयस्थांमध्ये राजगोपाल भंडारी आणि श्री अनुप शिंपी जे सीए आहेत, तर यांची नियुक्ती तज्ज्ञ म्हणून केलेली होती। तर यांनी ही परीक्षा वगैरे घेतली, अनेक अर्ज आले, परीक्षा घेतल्या। त्या परीक्षेमध्ये मुलाखतीसाठी 7 जण हे अकाउंटंटसाठी बोलवण्यात आली आणि 17 ही कनिष्ठ लिपिकांसाठी बोलवले। त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिकांच्या 2 जागा या भरल्या गेल्या, ते पात्र असल्या कारणाने त्या जागा भरल्या गेल्या। परंतु इथे जे होते जे लेखापाल होते, जे स्नेहदीप जैन यांची त्यांनी भरतीमध्ये निवड केली। तर स्नेहदीप जैन जर पाहिलं तर ते त्या ज्या जाहिरातीमध्ये जे नमूद केलेलं होतं त्या पद्धतीने पात्र नव्हते। ते पात्र नसल्या कारणाने सन 2021-22 व 2022-23च्या लेखापरीक्षण अहवालामध्ये की याच्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आणि त्या आक्षेपाप्रमाणे हे पात्र नसल्या कारणाने गंभीर ताशेरे बाजार समितीवर ओढले व सदर जे स्नेहदीप जैन याला तात्काळ कमी करण्याचं त्यांनी त्याच्यात नमूद केलं। त्याच्यावर बाजार समितीने दोष दुरुस्ती अहवाल सुद्धा पाठवला, परंतु ते लेखापाल जे जिल्हा विशेष लेखापाल आहेत, लेखापरीक्षण जे ऑडिटर आहेत, तर त्यांनी व वर्ग 2 यांनी सुद्धा तो जो दोष दुरुस्ती अहवाल होता तो फेटाळला, अमान्य केला। तर असं असताना सुद्धा बाजार समितीने त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध 5/8/2024 रोजी पणन संचालकांकडे अर्ज दाखल केला, त्याच्यावर तक्रार दाखल केली। त्या तक्रारीमध्ये सुनावणी झाली। सुनावणीमध्ये पणन संचालकांनी सदर जो प्रस्ताव होता, जो यांचा जो याच्याप्रमाणे जो निवडीचा प्रस्ताव होता, तो DDR सहकारी संस्था धुळे यांनी त्याला मान्यता दिलेली असल्या कारणाने त्यांनी त्यांच्याकडे परत तो फेर चौकशीसाठी पाठवून दिला। तर त्याच्यामध्ये त्या पणन संचालकांच्या त्या निर्देशाप्रमाणे DDR सहकारी संस्था धुळे यांनी त्याच्यावर सुनावणी घेतली व त्यांनी त्या सुनावणीमध्ये कायदे नियम व उपविधीचा सर्व हे करून त्याच्यामध्ये असं ही जी पात्रता आहे व ही बेकायदे आपलं पात्र नसल्या कारणाने सदर स्नेहदीप पात्र नसल्या कारणाने की त्याची नियुक्ती जी आहे ती रद्द केली। त्याच्यामुळे व बाजार समितीने ही जी बेकायदेशीर नियुक्ती केलेली होती त्याच्या संदर्भात 5/2/2025 रोजी DDRांनी तो आदेश दिलेला आहे। परंतु जर पाहिलं तर ऑडिट रिपोर्टमध्ये आल्यानंतर सुद्धा बाजार समितीने त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं आवश्यक होतं की ऑडिट रिपोर्टांना कुठलेही महत्त्व न देता या बाजार समितीने त्याला चालढकल करून सदर प्रकरण हे 2017, तर आज 2025 मध्ये हे प्रकरण हे झालं। तर याच्यामध्ये जर समिती पाहिली तर 4 संचालक बाजार समितीचे, त्याच्यानंतर एक जे त्रयस्थ म्हणून घेतलेले आहेत ते श्री राजगोपाल भंडारी व अनुप शिंपी म्हणून जे आहेत, तर एकदम तज्ज्ञ आहेत। तर कशा पद्धतीने शेतकरी संस्थांमध्ये कामकाज चालतं हे वारंवार निदर्शनास येतो आणि जे ऑडिट रिपोर्ट असतात तर त्याच्यावर त्या पद्धतीने संचालक मंडळ कशी कारवाई करत नाही
हे कायम बुवा लक्षात येतं आणि त्याच्यामुळे या संस्थांवर नियंत्रण असलं पाहिजे. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही सदर त्या ज्या बेकायदेशीर नोकर भरतीचा जो पगार आहे तोही वसूल करणे कामी आम्ही संचालक व जे संबंधित असतील त्यांच्यावर लवकरच आम्ही त्याच्या संदर्भात अर्ज करणार आहोत. संचालक मंडळ बरखास्त देखील करण्याची मागणी करणार आहोत.